ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. थंडी चांगलीच वाढत चाललेली आहे आणि या थंडीमध्ये आपण एखादा गरमागरम सुपाचा आस्वाद घेतला की आपली ही थंडी गुलाबी थंडी बनते. म्हणून आजच्या व्हिडिओमधून मी दाखवते मशरूमचे सूप. मशरूमलाच आपण आळंबी देखील म्हणतो. इथे मी घेतलेले आहेत 100 ग्राम मशरूम. पाणी कडक केलेलं आहे आणि या कडक पाण्यामध्ये हे मशरूम घालून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. या मशरूमला माती लागलेली असते आणि या ठिकाणी पाहू शकता तिचं पाणी देखील लाल निघत आहे. म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे. 3 ते 4 पाण्यानी या ठिकाणी हे मी धुवून घेते. मशरूमला आळंबीही म्हणतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मशरूम खाण्याचे अनगिनत फायदे आहेत. या मशरूम पासून भाजी बनवता येते. याशिवाय मसाला भात बनवतो त्यावेळेसही टाकता येतील. यापासून पकोडे देखील बनवता येतात. या मशरूमच्या भाजीचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती ओपन करून तुम्ही तोही व्हिडिओ पहा. आणि आता हे देठ आहेत ते सहज निघतात. त्याला चाकू घेण्याचंही काम पडत नाही. हाताने सहज निघून जातात. अशा पद्धतीने हे देठ काढून घ्यायचे. एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी देठ काढल्यासही अजून एका पाण्याने धुते. एकूण मी 4 पाण्याने स्वच्छ हे मशरूम धुवून घेतलेले आहेत. आणि आता हे धुतलेले मशरूम मी एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घेते. म्हणजे ते कोरडे करून घ्यायचे. कोरडे यासाठी घ्यायचे आहेत आपल्याला की यामध्ये पाण्याचा अंश खूप असतो. म्हणजे मशरूमच्या वाढीसाठी पाणी हे खूप लागतं. म्हणून यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. मी सूप बनवते यासाठी लहान लहान तुकड्यांमध्ये हे कापून घेते. भाजी बनवायची असल्यास आपण मोठमोठे पीस ठेवू शकतो. आणि सूप बनवण्यासाठी या ठिकाणी मशरूम चॉप करून झालेले आहेत. आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि आता कढई तापलेली आहे. यामध्ये मी थोडंसं लोणी घालून घेतलेलं आहे आणि मशरूमचे तुकडेही घालून घेतलेले आहेत. मशरूम घालून 2 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याला किती पाणी सुटलेलं आहे. मशरूमला छान चव येण्यासाठी एक दालचिनीचा तुकडा घातला. या सुपाला थोडंसं घट्ट बनवण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात पाणी घालून ही पातळ अशी स्लरी बनवलेली आहे. या ठिकाणी 4 मिनिटं झालेली आहेत आणि मशरूम मध्ये एक वेगळा स्मेल येतो. तो स्मेल देखील निघून गेलेला आहे. आणि जे कांदा लसण खातात त्यांनी या फोडणीमध्येच कांदा आणि लसणाचे छोटे छोटे तुकडे करून घालायचे, जेणेकरून या मशरूम सोबत ते मिक्स होतील. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. थोडंसं झाकून ठेवूया 30 ते 40 सेकंदांसाठी. आणि या ठिकाणी पाहू शकता मशरूम मधलं पाणी आटलेलं आहे आणि थोडीशी क्वांटिटी कमीही दिसते. पण ती कमी यामुळे झालेली आहे की मी यातलं थोडंसं मशरूम काढून घेऊन त्याची पेस्ट केलेली आहे. ही पेस्ट देखील आपल्याला यावेळेस या मशरूमच्या सूप मध्ये घालून घ्यायची. आणि जी करून ठेवलेली कॉर्नफ्लोअरची स्लरी आहे ती देखील यामध्ये घालून घ्यायची. चांगली ढवळून घ्यायची, कारण तळाशी जमा झालेलं कॉर्नफ्लोअरही यामध्ये येईल. आणि आता यामध्ये आपण घालून घ्यायचं पाणी. सूप म्हटलं की ते पातळच असतं आणि मी घालते इथे पाणी. आता एवढ्या मशरूम मध्ये हॉटेलमध्ये 5 ते 6 जणांचं सूप बनवल्या जात असेल, पण या ठिकाणी हे घरगुती सूप बनवतोय आपण. त्यामुळं यातले जे काही मशरूमचे तुकडे आहेत ते सुद्धा आपल्याला खाण्यासाठी मिळाले पाहिजेत, हो की नाही? ही कडाक्याची थंडी आणि यामध्ये बनत आहे माझ्या आवडीचं गरमागरम सूप आणि तेही मशरूमचं. मी तर तयार आहे हे सूप पिण्यासाठी, पण त्याला उकळीही येऊ द्यावी लागेल आणि यामध्ये काही मसाले देखील घालावे लागतील की जेणेकरून या सूपाला चांगली चव येईल. आणि या ठिकाणी मी घालते भाजलेल्या जिऱ्यांची पावडर. जवळजवळ 1 चमचा आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट्स कुठलंही सूप असो तो म्हणजे काळ्या मिऱ्यांची पूड ही असायलाच हवी. ते आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं.
आणि आता एक झणझणीत उकळी काढून घ्यायची या सुपाला. मी अजून थोडी काळ्या मिऱ्यांची पावडर यामध्ये घातलेली आहे. मी चव घेतली असता ते थोडंसं मला फिक्क वाटलं, म्हणून मी यामध्ये अजून थोडीशी, जशी आपल्याला तिखट चव पाहिजे तशा पद्धतीने काळ्या मिऱ्यांची पूड घालून घ्यायची आणि मीठही घालून घेतलेलं आहे. आणि खळखळून उकळी देखील या सुपाला आलेली आहे, म्हणजेच हे पिण्यासाठी आता तयार आहे. तुम्ही अजूनही सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सात्विक पक्वान्न चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि नवीन व्हिडिओ आल्याचं तुम्हाला समजेल. हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असल्यास एक लाईकचा थंब द्या आणि माझा उत्साह वाढवा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट देखील टाका. आता या सुपामध्ये मी घालून घेतलेलं आहे थोडंसं लोणी, थोडीशी पुदिन्याची पानंही घालून घेते. कोथिंबीर असल्यास ती देखील घालायची आणि मस्त लिंबू पिळायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सात्विक आणि पौष्टिक अन्न खायचं, स्वस्थ राहायचं आणि सात्विक पक्वान्न चॅनल नक्कीच पाहायचं. पुन्हा भेटूयात एका नवीन व्यंजनासोबत. ओम शांती.